तर सचिन तेंडुलकरची एक छोटीशी गोष्ट आहे की सचिन तेंडुलकर आता जवळपास 15 वर्ष पहिलेची ही गोष्ट आहे. ऑस्ट्रेलियासोबत एक मॅच होती ज्याच्यात ऑस्ट्रेलियाचा एक नवीन क्रिकेटर बॉलर होता, ब्रेड हॉक. ओळखता? त्यावेळेस तो नवीन होता. तर ब्रेड हॉक जो आहे तो बॉलिंग करायला आला, सचिन तेंडुलकर बॅटिंग करत होता आणि ब्रेड हॉकने सचिन तेंडुलकरला बोल्ड केला. काय केला? बोल्ड केला. तर मॅच झाल्यानंतर तो ब्रेड हॉक एवढा खुश होता की मी वर्ल्डच्या बेस्ट बॅट्समनला बोल्ड केलाय. मॅच झाल्यानंतर तो बॉल घेऊन सचिन तेंडुलकरकडे गेला आणि त्याला म्हणाला की सर आपका ऑटोग्राफ बॉल पे दीजिए. तर सचिन तेंडुलकरने त्याच्यावर ऑटोग्राफ दिला. त्याच्यावर त्यांनी लिहिलं, ये दिन आपके जिंदगी में लौट के नहीं आएगा, असं त्यांनी लिहिलं होतं त्याच्यावर. तर या स्टोरीच्या मागचा उद्देश त्याचा काय होता की तो तर बॉलर आहे, त्याने खूप छान काम केलं होतं, पण सचिन तेंडुलकरने एक प्रण आपल्या मनात घेतलं होतं की यांनी मला आउट केलं आहे, तर हा जो दिवस आहे लाईफमध्ये याच्यानंतर हा मला कधीच बोल्ड करू शकणार नाही. तर हे प्रण त्यांनी आपल्या माइंडमध्ये घेतलं आणि त्यासाठी काय केलं त्यांनी, त्या दिवशीपासून तो जाऊन काही सेलिब्रेशन केलं किंवा बाकी गोष्टी नाही केली. त्यांनी अशी प्रॅक्टिस केली की त्याच्यानंतर जवळपास 30-32 मॅचेस झाल्या, टेस्ट मॅच, वन डे, IPL वेगवेगळ्या मॅचेस झाल्या, पण एकदाही त्यांनी सचिन तेंडुलकरला आउट केलं नाही. तर याच्या मागचा सांगण्याचा उद्देश हाच आहे की तुम्हाला पण अशाच प्रकारचे संकल्प घ्यावा लागणार जर तुम्हाला एक्सलंट रिझल्ट हवा असेल तर. तो वर्ल्डचा बेस्ट क्रिकेटर होता. त्यांनी हे एकदा डिसाईड केलं की याच्यानंतर मला हा आउट करू शकत नाही. तर सेम थिंग तुमच्यासोबतही होतं. तुमची फायनल एक्झाम होण्याच्या पहिले खूपदा टेस्ट होतात, तुमच्या खूप सारे वेगवेगळे क्वेश्चन्स येतात आणि तुम्ही काय करता, चुकले आहे तर सोडून देता, म्हणजे चुकलं आपलं. पण आपण हा विचार करत नाही की जे आपण रॉंग झालं आहे लाईफमध्ये, या क्वेश्चन कधीच रॉंग होणार नाही अशी प्रॅक्टिस आपण केली पाहिजे. की जो क्वेश्चन एकदा आपला चुकला आहे तर जर समजा आपला फायनल एक्झाममध्ये क्वेश्चन येईल तर त्याच्या मागची प्रॅक्टिस एवढी जबरदस्त पाहिजे की तो कोणत्याही प्रकारे फिरवून जरी विचारला तरी पण तो आपल्याला सॉल्व्ह करता आला पाहिजे. तर जर वर्ल्डचे जे टॉप क्रिकेटर आहे किंवा वर्ल्डचे जे टॉप लेवलचे जे प्लेयर्स आहेत यांच्याकडनं ह्या शिकण्यासारख्या गोष्टी आहे ज्या आपण आपल्या स्टडीमध्ये अप्लाय करू शकतो. तर काय वाटतं तुम्हाला, खरोखर करायला पाहिजे? तर आजपासून काय करायचं आपण, प्रॅक्टिस अशी असली पाहिजे की एकदा रॉंग झालं तर सेकंड टाइम ते रिपीट होणार नाही. एवढा पूर्ण प्रकारे विचार करूनच आपण आपला जोही पुढचा आपला कालावधी आहे एक्झामसाठी त्याच्यासाठी तयारी करणार. ओके, तर चला सगळ्यांना बेस्ट ऑफ लक तुमच्या एक्झामसाठी आणि येणाऱ्या फ्युचरसाठी.